शेतकरी बंधूंनो नमस्कार. नमस्कार. मी राहुल निकम, प्रवर्धन सीड्स या कंपनीचा प्रतिनिधी. हो सर. आज आपण आहोत जानेफळ या गावामध्ये, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आज आपण आपल्यासोबत जानेफळचे शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना रेवंत या वाहनाबद्दल त्यांचा काय अनुभव आहे. काका तुमचं नाव सांगा पहिले. नाव रामचंद्र सुखदेव मिसाळ जानेफळ. रामचंद्र मिसाळ जानेफळ, जिल्हा जालना, भोकरदन तालुका. ओके. तुम्ही रेवंतचे किती पॅकेट लावले होते? रेवनचे आपण 2 पॉकेट लावलेले होते. तुमच्याकडे याला डबल हत्ती म्हणतात ना? हा, डबल हत्ती. जालना जिल्ह्यामध्ये रेवंत या वाहनाला स्पेशली डबल हत्ती म्हणून ओळखलं आहे. हो सर. हो. तुम्हाला किती उत्पन्न आलं 2 पॅकेटला? 2 पॉकेटला आपल्याला 16 क्विंटलचं ॲव्हरेज झालं. 16 क्विंटल. किती पॅकेट लावलं तुम्ही? ते 2/4. 4/2चं अंतर होतं आणि 2 पॅकेट त्यांना लावले होते. जवळपास 1.25 एकरमध्ये लागले गेलं. हां. आणि त्यांना 16 क्विंटल एवढं उत्पन्न आलं. हां. तुम्हाला याच्यामध्ये काय वैशिष्ट्य वाटलं? याचाला फार चांगलं आहे. बोंड ठोसर आहे. पुन्हा त्यावर किडवण नाही काही. वेचायला एकदम चांगलं आहे. हा, चांगलं बोंड आणि आहे. रोगाला एकदम प्रतिकारक्षम आहे. हां. म्हणजे तुम्हाला उतर वाहनाला जास्त लागली, हां. याला फवारणी तुम्हाला कमी लागली. कमी लागली. बरोबर. हां. आणि खर्च कमी आहे. बोंड कसं लागतं याला? बोंड भरपूर बोंड असतात. एका झाडाला 90-95 असं बोंड असतं. म्हणजे याला जवळजवळ बोंड लागतात. 2 बोंडांना अंतर जे आहे तिथं एकदम जवळ एकदम जवळ आहे. बरोबर आहे. 2 बोंडांना अंतर कमी असल्यामुळे याला बोंडाची संख्या जास्त लागते. आणि कसं लवकर येते? हा, लवकर वाहन येते. लवकर येणार वाहन आहे. आणि वेचायला कसं गेलं ते? याचा एकदम भारी बोंड आहे. म्हणजे मजुरांना एकदम आवडून वेचलं. हा. याचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे रेवंत वाहनाचं की वेचायला एकदम फार सोपं असते. 5 बाकीचे जे बोंड याला जास्त राहतात, त्याच्यामुळे बोंड जे फुटतं नाही, पूर्णपणे असं बोंड उमलते आणि एकाच वेशामध्ये पूर्ण ते वेचले जाते. आणि तुम्हाला अजून यासनाला बी भारी मजुराला परेशान होत नाही याचा की परत ते लवकर येतं वाहन. लवकर येणार वाहन. हा, लवकर येणार वाहन आहे. त्याच्यानंतर पुन्हा ते पीक काढून आपण डबल मक्का टाकलेला आहे. मक्का आता उघडे ते महत्वाचं शेतकरी बंधूंनो, लवकर पीक येऊन जातं. तुम्ही रेवंत वाहन लावलं, खर्च कमी लागला, लवकर आलं. ॲव्हरेज नंबर 1 ॲव्हरेज. आणि आता मक्का लावला तुम्ही. हा, मक्का लावले. म्हणजे दुसरं पीक घेण्यासाठी एकदम हे वाहन आपल्याला सुटेबल आहे. शेतकऱ्यांना काय तुम्ही आवाहन करता? शेतकऱ्याला आपण हेच आवाहन करू की ही जात चांगली आहे, डबल हत्तीची, ही लावा. खर्च कमी लागतो, याच्याला सोपं जातं, मजुराची परेशान होत नाही. ॲव्हरेज चांगलं आहे या जातीला. तुम्ही किती पॅकेट लावणार यावर्षी? यावर्षी 4 पोटी लावणार आपण. 4 पोटी लावणार यावर्षी. ठीक आहे. तर शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की येणाऱ्या वर्षी आपल्या शेतामध्ये रेवंत डबल हत्ती हे वाहन लावून चांगलं उत्पन्न घ्या. हां. धन्यवाद. धन्यवाद.